नमस्कार मित्रांनो, श्री शास्त्राच्या अत्यंत अचूक आणि हसत खेळत मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या लाडक्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र प्रेमाने स्वागत करतो. आज दिनांक 19 ऑगस्ट 2026. आज चंद्र तुळ राशीमध्ये असून नक्षत्र आहे विशाखा. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 12 राशींना आणि 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलं हे जाणण्यासाठी आपण चालू करूयात आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या 7व्या भावात आहे. आज तुमच्या घरात किंवा बिझनेसमध्ये टीव्हीचा रिमोट कोणाकडे राहील यावरून गोड वाद होऊ शकतात. जोडीदार आज एकदम मास्टर माइंड सारखा वागेल. त्यांच्या डोक्यात कुटुंबासाठी काहीतरी मोठे प्लॅन असतील. तुम्ही त्यांना समजून घेतले तर आजचा दिवस अत्यंत रोमॅन्टिक जाईल. कमरेच्या दुखण्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. तब्येतीची काळजी घ्या आणि आवश्यक वाटल्यास नक्की डॉक्टरकडे जा. अश्विनी नक्षत्र आज भागीदारीमध्ये नवीन करार करणे, मोठी रिस्क घेणे किंवा पार्टनरचा इगो दुखावेल असे बोलणे पूर्णपणे टाळा. आज धोका आहे. आज काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. भरणी नक्षत्र आज तुमच्या गोड बोलण्यामुळे भागीदारीतील सर्व डील्स आणि निर्णय 100% यशस्वी ठरतील. कृतिका नक्षत्र आज जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरून होणारे मतभेद हसण्यावारी घेऊन वाद घालू नका. आज थोडं त्याला समजून घ्या आणि काळजी घ्या. मेष राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात एका पांढऱ्या कागदात एक बदाम गुंडाळून ठेवा. पार्टनरचा राग शांत राहील आणि नात्यात भक्कमपणा येईल. वृषभ राशीला आज चंद्र 6व्या घरातून फळेतील. आज ऑफिसमध्ये तुमचे सहकारी तुमच्याशी गोड गोड बोलतील, पण आतून त्यांच्यात तुमच्याशी स्पर्धा करण्याची भावना असेल. अशा सायलेंट किलर पासून आज 4 हात लांब राहा. तुमचे काम परफेक्ट करा. आज घशाची आणि ऍसिडिटीची थोडी तक्रार जाणू शकते, त्यामुळे पित्तकारक गोष्टी खाऊ नका. तब्येतीची काळजी घ्या. कृतिका नक्षत्र आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी क्रेडिट घेण्यावरून शाब्दिक वाद होऊ शकतात, त्यामुळे आज थोडे सांभाळून काम करा. रोहिणी नक्षत्र आज तुमच्या आरोग्य आणि ऑफिसमधील तुमचे स्थान एकदम सुरक्षित राहील. मृग नक्षत्र आज अचानक एखादा वायफळ खर्च किंवा कामाच्या ठिकाणी धावपळ सतावू शकते, थोडं सावध राहा. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना तांब्याच्या किंवा पितळेच्या वाटीतून तुळशीला पाणी घाला. ऑफिसमधील राजकारण तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही. मिथुन राशीसाठी चंद्र 5व्या भावात आहे. आज तुमच्या डोक्यात अचानक पॅसिव्ह इन्कम सुरू करण्याचे भन्नाट विचार येतील. विद्यार्थी आज अभ्यासात एकाग्र होण्याचा प्रयत्न करतील, पण मोबाईलचे नोटिफिकेशन त्यांना विचलित करेल. आज घरात लहान मुले अचानक एखादा हट्ट करून बसतील आणि तुम्हाला त्यांचा हट्ट पूर्ण करावा लागू शकतो. मृग नक्षत्र आज मनोरंजनाच्या आणि अभ्यासाच्या वेळी अचानक एखादी कटकट येऊ शकते. प्लॅनिंग नीट करा आणि काळजी घ्या. आद्रा नक्षत्र आज तुमच्या हुशारीने आणि संपर्कातून अनपेक्षित मोठा धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आजचा दिवस उत्तम जाईल. पुनर्वसू नक्षत्र आज एकाच शेअरवरती किंवा एकाच गोष्टीवरती एकाच प्लॅनवरती जास्त विचार करून स्वतःला कन्फ्यूज करू नका. थोडं शांतपणे निर्णय घ्या. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या बॅगेत किंवा पर्सच्या चेनला एक छोटासा पिवळा धागा नक्की बांधा. बुद्धीची दिशा योग्य राहील आणि योग्य ते निर्णय घेतले जातील. कर्क राशीला आज चंद्र 4थ्या भावातून फळेतील. आज घरात आई किंवा वडीलधाऱ्या व्यक्ती एकदम ऑडिटर सारख्या वागू शकतात. घरातील खर्चाचा हिशोब काढला जाईल. तुम्हाला घराची सजावट बदलायची असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. आज वाहन चालवताना किंवा वाहनाची दुरुस्ती करताना थोडा संयम ठेवा. खर्च विचारपूर्वक करा. पुनर्वसू नक्षत्र आज घरातील छोट्या छोट्या गोष्टींवरून अतिविचार करून स्वतःचे टेन्शन वाढून घेऊ नका. शांत राहा आणि काळजी घ्या. पुष्य नक्षत्र आज घरगुती कामात आणि सुखामध्ये भाग्याची आणि ईश्वराची व्हीआयपी साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम आहे. आश्लेषा नक्षत्र आज घरातील कामे उरकण्यासाठी किंवा मानसिक शांतीसाठी मित्रांची उत्तम साथ मिळेल. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज लादी पुसताना पाण्यात चिमूटभर हळद नक्की टाका. घरातील नकारात्मक ऊर्जा आणि आजार नष्ट होतील. सिंह राशीच्या लोकांना आज चंद्र पराक्रमाच्या भावात आहे. आज तुम्ही एकदम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या मूड मध्ये असाल. लोकांसमोर तुम्हाला उत्तम प्रकारे प्रेझेंट करण्यात यश चांगले मिळेल. भावंडांसोबत आज एखाद्या जुन्या विषयावरून खूप सखोल चर्चा होऊ शकते. आज लहान प्रवासातून मोठी डील फायनल होऊ शकते. आजचा दिवस मस्त जाईल. मघा नक्षत्र आज प्रवासात अतिघाई करणे किंवा डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवणे अजिबात टाळा. आज धोका आहे. आज कोणतेही महत्वाचे काम करू नका. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आज तुमचे सर्व धाडसी निर्णय, ईमेल्स आणि महत्वाचे कम्युनिकेशन 100% यशस्वी राहतील. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आज संपर्कात किंवा शेजाऱ्यांशी क्षुल्लक कारणावरून होणारे गैरसमज टाळा. आज थोडी काळजी घ्या. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या लॅपटॉपच्या बॅगेत किंवा डेस्कवरती एक अखंड सुपारी नक्की ठेवा. संवादातील तुमचा प्रभाव आणि यश कोणीही रोखू शकणार नाही. कन्या राशीसाठी चंद्र आज पैशाच्या भावात आहे. आज तुम्ही कुटुंबात पैशावरनं एक स्ट्रिक्ट पण गोड लेक्चर द्याल. पैसा झाडाला लागत नाही, सेव्हिंग करा, हे तुमचे वाक्य असेल. तुळ राशीच्या चंद्रामुळे आज तुम्हाला सौंदर्य प्रसाधने, कपडे किंवा गोड पदार्थांवर खर्च करण्याचा भयंकर मोह होऊ शकतो.
उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आज कुटुंबात किंवा जेवणाच्या टेबलवर कोणाशी शाब्दिक वाद नको. आज शांत राहा, वाणीवर नियंत्रण ठेवा. हस्त नक्षत्र आज तुमचा बँक बॅलन्स आणि कौटुंबिक वातावरण एकदम सुरक्षित राहील. चित्रा नक्षत्र आज अचानक एखादा वायफळ खर्च किंवा कटकट सतावू शकते. आज थोडं सावध राहा. काम करताना विचारपूर्वक करा. कन्या राशीसाठी उपाय आहे, आज नाश्ता झाल्यानंतर जिभेवर अगदी थोडेसे केशर किंवा मध लावा. बोलण्यात गोडवा राहील आणि अडकलेले पैसे परत मिळतील. तूळ राशीला चंद्र थेट तुमच्या राशीत आहे. आज तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडाल. आरशासमोर तुमचा वेळ जास्त जाईल. नवीन हेअरकट किंवा नवीन कपडे घालण्याची इच्छा होऊ शकते. पण विशाखा नक्षत्रामुळे आज तुमच्यात एक फायर असेल. जे काम हातात घ्याल ते तडीस नेल्याशिवाय तुम्ही शांत बसणार नाही आणि तुम्हाला यश देखील मिळेल. चित्रा नक्षत्र आज अचानक कामाची धावपळ आणि कटकट सतावू शकते, त्यामुळे डोकं थोडं शांत ठेवा. स्वाती नक्षत्र आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा किंवा स्माईलचा प्रभाव पडेल, त्यामुळे अनपेक्षित यश मिळू शकते. विशाखा नक्षत्र स्वतःच्या लुकबद्दल किंवा करिअरबद्दल अतिविचार करून घेऊन गोंधळू नका. थोडी काळजी घ्या आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. तूळ राशीसाठी उपाय आहे, आज दिवसभर तुमच्याजवळ एक ताजे गुलाबाचे किंवा कोणतेही पांढऱ्या रंगाचे फूल ठेवा. तुमचा दिवस अत्यंत पॉझिटिव्ह आणि फ्रेश जाईल. वृश्चिक राशीसाठी चंद्र 12व्या घरात आहे. आज तुम्हाला जगापासून लपून एखादे मोठे रिसर्च किंवा प्लॅनिंग करायचे असेल. तुमच्या मनात काय चाललंय याचा पत्ता आज कोणालाच लागणार नाही. झोपण्याच्या वेळेत विस्कळीतपणा येऊ शकतो, कारण रात्री अचानक तुम्हाला एखादी जुनी आठवण सतावू शकते. जास्त त्रास होत असल्यास एक तुरटीचा खडा उशाला ठेवा, झोप चांगली लागेल. विशाखा नक्षत्र आज एकांतात किंवा खर्चाच्या वेळी जास्त ओव्हर थिंकिंग करू नका. मानसिक ताण वाढून घेऊ नका. आज थोडी काळजी घ्या. अनुराधा नक्षत्र आज परदेशात किंवा ऑनलाईन कामात साक्षात भाग्याची आणि ईश्वराची व्हीआयपी साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम आहे. ज्येष्ठा नक्षत्र आज अडचणीच्या वेळी किंवा दूरच्या प्रवासात योग्य मित्रांची उत्तम साथ मिळेल आणि तुम्हाला यश नक्कीच मिळेल. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज एका छोट्या पांढऱ्या कागदात एक खारीक गुंडाळून तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवा. 12व्या चंद्राचा मानसिक त्रास आणि विनाकारण खर्च नक्कीच टळेल. धनुराशीच्या लोकांना चंद्र आज लाभाच्या भावात आहे. आजचा दिवस म्हणजे सोशल नेटवर्किंगचा महाकुंभ आहे. व्हॉट्सअप ग्रुप्सवर तुमचे मेसेजेस गाजतील. मोठ्या आणि प्रभावशाली लोकांशी आज ओळख वाढेल. आज मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा किंवा नवीन गॅजेट्स खरेदी करण्याचा अचानक प्लॅन होऊ शकतो. आजचा दिवस मनासारखा असेल. मूळ नक्षत्र आज फायद्याच्या नादात मित्रांना उधार देणे किंवा मोठी आर्थिक रिस्क घेणे पूर्णपणे टाळा. आज धोका आहे. आज काळजीपूर्वक कोणतेही काम करा आणि शक्यतो काही काम न केलेले उत्तम राहील. पूर्वाषाढा नक्षत्र आज तुम्ही ठरवलेल्या आर्थिक टार्गेट्स आणि डील 100% यशस्वी होतील. उत्तराषाढा नक्षत्र आज लाभाच्या ठिकाणी किंवा मित्रांसोबत क्षुल्लक पैशावरनं इगो किंवा वाद आणि गैरसमज टाळा. आज थोडी काळजी घ्या. धनुराशीसाठी उपाय आहे, आज कामाच्या ठिकाणी किंवा मीटिंगला जाताना फिकट पिवळे किंवा क्रीम रंगाचे कपडे वापरा. नफ्यात अनपेक्षित वाढ होईल. मकर राशीसाठी चंद्र आज 9व्या भावात आहे. आज ऑफिसमध्ये बॉस तुमच्यावर नवीन जबाबदारी टाकू शकतो. तुम्ही आज एकदम डिप्लोमॅटिक वागाल. कोणाशी वाद न घालता स्वतःचे काम पूर्ण करण्यावर भर द्याल. तुमची ही स्मार्ट वर्कची पद्धती आज वरिष्ठांना खूप आवडेल. सरकारी कामात आज यश मिळेल आणि आज पदोन्नती देखील होऊ शकते. उत्तराषाढा नक्षत्र आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी कोणी जास्त काम केले यावरनं वाद करू नका. शब्द जपून वापरा आणि काळजी घ्या. श्रवण नक्षत्र आज नोकरीतील तुमचे स्थान आणि ऑफिस मधले तुमचे काम पूर्णपणे सेफ राहील. आजचा दिवस उत्तम आहे. धनिष्ठा नक्षत्र आज कामाच्या ठिकाणी अचानक एखादा तांत्रिक बिघाड किंवा धावपळ सतावू शकते, त्यामुळे थोडी काळजी घ्या. मकर राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या डाव्या खिशात चंदनाच्या लाकडाचा एक छोटासा तुकडा नक्की ठेवा. ऑफिसमधील तुमचे वर्चस्व आणि यश अबाधित राहील. कुंभ राशीला चंद्र आज 9व्या घरातून फळे दिला. आज तुमच्या डोक्यात अचानक काहीतरी नवीन विचित्र विषय, स्पेस, एलियन किंवा राजकारण यांना वाचण्याची इच्छा होऊ शकते. वडील आणि घरातील वृद्धांसोबत आज तुमचे वैयक्तिक वाद होऊ शकतात, पण आज प्रवासातून तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. नशिबाची गती आज फास्ट राहील. फक्त शब्द सांभाळून वापरा. धनिष्ठा नक्षत्र आज प्रवासात किंवा नवीन कामामध्ये अचानक कटकट येऊ शकते. प्लॅनिंग नीट करा, अन्यथा अडचण येईल. शततारका नक्षत्र आज नशिबामुळे अनपेक्षित धनलाभ किंवा प्रवासातून मोठा आनंद मिळू शकतो. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आज प्रवासात किंवा नशिबावर अवलंबून असताना जास्त विचार करून कन्फ्यूज होऊ नका. शांतपणे विचार करून निर्णय घ्या. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज तुम्ही वापरत असलेल्या पाण्याच्या बाटलीत एक चांदीचे नाणे टाकून ठेवा किंवा चांदीच्या ग्लासमध्येच पाणी प्या. भाग्याचा मार्ग एकदम मोकळा होईल. मीन राशीला चंद्र आज 8व्या घरातून फळे देईल. 8वा चंद्र आणि विशाखा नक्षत्र मित्रांनो, आज अचानक तुम्हाला जुन्या पॅन्टच्या खिशातून आणि कुठल्या तरी जुन्या गुंतवणुकीतून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आज तुम्ही रहस्यमय गोष्टी, ज्योतिष किंवा अध्यात्माकडे जास्त आकर्षित व्हाल. पण आज आहारावर नियंत्रण ठेवा. फूड पॉइझनिंगची शक्यता आहे, त्यामुळे विरुद्ध आहार करू नका.
पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आज 8व्या चंद्राच्या धावपळीत जास्त ओव्हर थिंकिंग करून स्वतःला थकून घेऊ नका. आज थोडी काळजी घ्या किंवा आराम करा. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आज 8व्या चंद्राच्या संकटात साक्षात ईश्वराची आणि नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल. रेवती नक्षत्र अडचणीच्या वेळी किंवा रिसर्चच्या कामात आज मित्रांची योग्य साथ मिळून काम नक्कीच पूर्ण होईल. मीन राशीसाठी उपाय आहे, आज एका छोट्या पिवळ्या कागदात चिमूटभर पिवळी मोहरी गुंडाळून बॅगेत ठेवा. 8व्या चंद्राचा धोका आणि नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे लांब राहील. तर मित्रांनो, हा होता 19 ऑगस्टचा सॉफ्ट पॉवर आणि महत्वाकांक्षेचा एकदम फ्रेश आणि 100% अचूक नक्षत्रांचा लेखाजोखा. आजच्या या नवीन प्रॅक्टिकल फलादेशामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कोणती गोष्ट जाणवली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.